राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीत 3 नोव्हेंबर रोजी रात्री भोसेजुळी परिसर पाचगणी या ठिकाणाहून सुजित दिलीप गोळे राहणार भोसे यांच्या राहते घरासमोर पार्क केलेली स्कूटी क्रमांक MH11 CZ 5612 तसेच साक्षीदारांची स्कूटी क्रमांक MH11 CR 0587 अशा एकूण 1 लाख रुपये किमतीच्या 2 स्कूटी चोरी गेल्या। तसेच 31 ऑक्टोबर रोजी रात्री निवांत हॉटेल तायघाट या ठिकाणाहून उमेश शिवाजी पार्क राहणार तायघाट पाचगणी यांनी पार्क केलेली स्कूटी क्रमांक MH12 PL 5516 ही देखील चोरी गेली। या तिन्ही स्कूटी चोरीचे गुन्हे पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले होते। सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याबाबत तसेच चोरी गेलेल्या स्कूटीबाबत शोध घेणे कामी पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे व केलेल्या मार्गदर्शनानुसार पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक व तपासी अंमलदार पोलीस हवालदार इम्रान मुलानी, सहाय्यक फौजदार सुजाता मुकाशी, पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप यांनी गुन्हा उघडकीस येणेकामी कसोशीने प्रयत्न करून मिळालेल्या बातमीनुसार व तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत गुन्ह्यातील आरोपी विवेक विठोबा मोरे व 19 वर्षे राहणार गोडवली, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा, मुळगाव करंजे, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड यास अटक करण्यात आली आहे। गुन्ह्यात आरोपी याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेल्या अंदाजे 1.5 लाख रुपये किमतीच्या तिन्ही स्कूटी हस्तगत करून 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत व 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळून अटक केल्याबाबत पाचगणी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी विशाल आवारी, पाचगणी। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।